नमस्कार. प्रथमतः संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या एक 2 दिवसानंतर प्रस्थान होते. त्यानिमित्त मी आजच होते. त्यानिमित्त मी तमाम महाराष्ट्राच्या वतीने सर्व वारकरी संप्रदायाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी फलटण तालुक्यातील सहकाराचं मोठं मंदिर म्हणजे श्रीराम सहकारी साखर कारखानाच्या अनुषंगाने आज फलटण तालुक्यात सलग 15 ते 20 दिवस झालं या संदर्भात पडघम वाजू लागलेले आहेत की कारखाना चालू होतोय का बंद होतोय. तर यासाठी मी सर्व पक्षीय नेत्यांना एक नम्र आवाहन करतो की हे सहकाराचं मंदिर कसं चालू होईल याकडे बघावं आणि शासन स्तरावरती या साखर उद्योगाला कसा दिलासा मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. जर समजा याच्यामध्ये काही दिरंगाई झाली, चुकभूल झाली तर तालुका कुणालाही माफ करणार नाही. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब गट याच्या वतीने आक्रमकपणे तुमच्यावरती वेळ पडल्यावरती तुटून पडल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र त्यांनी मनाला धीर द्यावा. आणि जसं आमच्या शंभूराजांनी सांगितलं की दोन्ही नाईक निंबाळकरांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा. अगदी बरोबर त्यांनी मत मांडलेले. दुसरा विषय या तालुक्यामध्ये पाहायला गेलं जसे या श्रीराम सहकारी साखर कारखान्याचं रोपटं या तालुक्याचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकरांनी उभं केलं. आज त्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास खूप मोठा आहे. आज कोयना धरणासंदर्भात सुद्धा मालोजीराजेंनी मोठी भूमिका घेऊन ते धरण उभं केलं. आणि जर कोयना धरण जर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला पाणी पुरवठा करत असेल, पाणी देत असेल आणि त्याच तालुक्यात त्याच गावामध्ये जर त्यांनी बांधलेलं रोपटं जर बंद पडत असेल त्याच्यासारखं दुर्दैव नाही. याच्यासाठी मनात कुठलाही क्लेश, मनभेद न ठेवता हा श्रीराम सहकारी साखर कारखाना कसा चालेल याकडे सर्वपक्षीय नेत्यांनी बघावं. मला तर वाटते विशेषतः साखरवाडीमध्ये श्रीदत्तच्या माध्यमातून हंगाम कमीत कमी 4 ते 5 झाले पण सगळे चांगले झाले. शेतकऱ्याचे पैसे, ऊस उत्पादकाचे पैसे, संबंधित निगडीत असलेले जे व्यावसायिक आहेत त्यांचे पैसे, परत दर अतिशय चांगल्या पद्धतीने श्रीदत्तने दिलेला आहे. राहिला विषय फक्त श्रीरामचा, याच्यामध्ये कुणी यायचं कुणी नाही हा एक मनामध्ये राग किंवा कुठल्याही विषयाने वैफल्यग्रस्त न होता ही सहकारी संस्था कशी चालेल याकडे मी आता कोणाचाही नामोल्लेख करणार नाही. कारण आपण नामोल्लेख करून त्यांचा गुणगौरव करण्यापेक्षा त्यांची काय सामूहिक जबाबदारी आहे का नाही ह्या तालुक्यासाठी, कशासाठी त्यांचा ओळखो करायचा. तरी या सर्वांनी कशाही पद्धतीने की श्रीरामचा धुरंडी ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेटलीच पाहिजे. ऊस उत्पादक हा त्याला दिलासा दिला पाहिजे. कामगार वर्गाची जी काही देणी आहेत ते संबंधित संचालक मंडळांनी देण्यासंदर्भात लवकरात लवकर पावलं उचलावी. आणि काही मंडळी जरी कुठं कोर्टात गेले असतील किंवा कोणाचे कान फुकत असतील त्यांनाही माझं नम्र आव्हान आहे की कान फुकून काही होणार नाही, उलटं दुखणं आपल्याला वाढणार आहे. तर त्या आजारावरती अचूक निदान, अचूक उपचार होणं खूप गरजेचं आहे. एवढंच मी आव्हान सर्वपक्षीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि तालुक्यातील जनतेला करतो. आणि येणारा हंगामा हा खूप आनंदीमय आणि उत्साहात होऊन फलटणची बाजारपेठ, तालुक्याची बाजारपेठ कशी फुलेल याकडे आपण सर्वांनी गांभीर्याने बघावं. आणि याच्यामध्ये मला एक मुद्दा म्हणून काल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचं एक स्टेटमेंट आहे की आता रस्त्यावर उतरावं लागेल. महाराजसाहेब, रस्त्यावर उतरण्याची वेळ नाही आता ह्याच्यातून सकारात्मक मार्ग काढणं आपल्याला खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही घेतलेली भूमिका, तुम्ही घेतलेला पुढाकार हा किती योग्य आहे का अयोग्य आहे हे तुम्हाला तुमचं माहिती. पण निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवारसाहेबांचा गट हा निश्चितपणे आपल्या भूमिकेबरोबर असेल एवढं मला या ठिकाणी आश्वस्त करावंसं वाटतं. आणि सर्वांना पालखीच्या निमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.